श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुतामहित बुद्धि रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण भक्तीच्या साम्राज्यात दैवी संपत्ती आणि दैव गुणाने युक्त असणाऱ्या सद्भक्ताची काही लक्षणं पाहण्याचं काम केलं. भक्तीच्या क्षेत्रात निर्भयता, ज्ञानसंपन्नता, सात्विकता, दमन आणि स्वतःच्या अंतःकरणातला आर्जव या सगळ्या गोष्टी यासाठी महत्वाच्या मानल्या जातात की यारे यारे लहान थोर, याती भरते नारी नर. सर्व जाती धर्मातल्या स्त्री पुरुषांना बरोबर घेऊन जेव्हा सद्भक्त पुढे जाण्याचं काम करतो तेव्हा समाजामध्ये निरामय सात्विकतेचे भाव निर्माण करण्यासाठी काही गोष्टीचा त्याला जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. काही गोष्टीचं जाणीवपूर्वक आचरण करावं लागतं. आणि म्हणून हा जो 16वा अध्याय आहे हा स्वस्थ समाजाचं, निरामय सात्विक आणि दैवी संपत्तीने युक्त समाजाचं पाहिलेलं एक जागृतीतलं स्वप्न आहे. ज्या स्वप्नांच्या द्वारा ज्ञानियाचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी आपलं आभाळा एवढं मन जे आहे, हे आभाळा एवढं मन जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी या ज्या ओव्या आहेत 16व्या अध्यायातल्या पुढे 17व्या अध्यायातल्या या ओव्याच्या निमित्तानं व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे. श्रोतेहो, यानंतर श्रद्धात्रय विभाग योग नावाचा अतिशय महत्वाचा 17वा अध्याय येतो, ज्याचं नावच आहे श्रद्धात्रय विभाग योग. आणि पाठीमागे 7व्या अध्यायामध्ये, त्याच्या अगोदर 2ऱ्या 3ऱ्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये श्रद्धेच्या काही ओव्या आलेल्या आहेत. आणि इथं ज्ञानोबा माऊलीनं श्रद्धेचं स्वतंत्रपणे वर्णन करण्याचं काम केलेलं आहे. एक ओवी मी आपल्याला सांगितली होती पूर्वी की का वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पंडुसुता, तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. जसे पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पाण्याची पातळी वाढत राहते, तशी परमार्थाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर
माणसाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा ही वाढीला लागली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्यायाचा प्रारंभ आणि ज्ञानोबा माऊलीचं त्यावरचं भाष्य जे आहे ते या सात्विक श्रद्धेने झालेलं आहे. ऐशी जे श्रद्धा सात्विक, ही जी सात्विक श्रद्धा आहे, या सात्विक श्रद्धेला जोडूनच काल काही जी गुण होते त्यांना स्पर्श आपण केला, त्या गुणाचं इथं स्वतंत्रपणे ज्ञानोबा माऊलीनं वर्णन केलेलं आहे. कसं? तामस श्रद्धा, राजस श्रद्धा आणि सात्विक श्रद्धा. आता आपण पहिल्यांदा सात्विक श्रद्धेपासून यासाठी चाललेलो आहे की परमार्थाच्या क्षेत्रात अंतःकरणामध्ये सद्भावाचं भरतं आल्याशिवाय श्रद्धा जी आहे, या श्रद्धेच्या पोटी आपल्याला परमेश्वराचं, भले ते सगुण साकार असेल, ते निर्गुण निराकार असेल, ते वात्सल्यमय प्रेमयुक्त असेल, ते ज्ञानमय असेल, या रूपाला पाहण्यासाठी अंतःकरणामध्ये प्रचंड श्रद्धा भावाची गरज आहे. ज्ञानप्राप्ती सुद्धा श्रद्धावानाला होऊ शकते. तसंच भक्तीच्या क्षेत्रातलं सायुज्य सुद्धा जो श्रद्धावंत आहे त्याला प्राप्त होते. श्रोत्यांनो, गंमत अशी आहे, श्रद्धा ही एक अमूर्त प्रक्रिया आहे. श्रद्धा ही अज्ञातावर ठेवायची आहे आणि अज्ञातावर श्रद्धा ठेवणं हा भाग आला की मग त्याच्या जोडीला अंधश्रद्धा आली. म्हणजे कसं होतं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही म्हणजे एक पुसटशी सीमारेषा आहे. अंधश्रद्धा जी आहे ती कधी तामस श्रद्धेच्या रूपानं तर कधी राजस श्रद्धेच्या रूपानं प्रकट होते. अंध याचा अर्थच जिला काही दिसत नाही, अज्ञात आहे. श्रद्धा ही अज्ञातच आहे आणि अंधश्रद्धा ही अज्ञातच आहे. परंतु अंधश्रद्धा जी आहे ती अविश्वास, वैराग्य, विवेक यांचे भाव नसणार, ज्याला आपण काय म्हणूया बिनबुडाचं मडकं, अशा बिनबुडाच्या मडक्यासारखी ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा ही अंतःकरणातल्या सद्भावाला महत्व देण्याऐवजी समाजामधलं जे अज्ञान आहे हे अज्ञान वाढविण्याचं काम करते. मला असं वाटतं, आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला, अंधश्रद्धा निर्माण करण्यात जेवढं मोठं यश आलेलं आहे तेवढं नसलं तरी किमान त्याच्या 50% यश मध्ययुगात निर्माण झालेल्या ही जी संत चळवळ आहे, ही भागवत धर्मीय चळवळ आहे, कर्नाटकात शरण चळवळ आहे, या चळवळीला हे यश आलं असं आपल्याला मानावं लागेल. याला कारण काय आहे? याला कारण संत चळवळीनं श्रद्धेचा स्वीकार केला पण अंधश्रद्धेचा जाणीवपूर्वक त्याग केला. संतांनी सरळ सांगितलं, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणाशिवाय जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण वगैरे वगैरे अंधश्रद्धेचे जे प्रकार आहेत ना, या प्रकाराला संतांनी महत्व दिलं नाही. संत श्रद्धाळू जरूर होते, ज्ञानोबा तुकोबा श्रद्धाळू होते, परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. आणि अंधश्रद्धाळू नसल्यामुळं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे जे मंत्र, जारण, मारण जे आहेत ना, भक्तीच्या क्षेत्रात काही नाही. तुकोबाराय म्हणाले होते, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. माऊली म्हणाली होती, रामकृष्ण हरी गोविंद माझी या नामाचे निखळ प्रबंध. भगवंताच्या नावाचे निखळ प्रबंध या उघड्या मंत्रानं निर्माण होतात. म्हणून माऊलीचा आणि भागवत धर्मीयांचा मंत्र गुप्त नाही.
गुरु उपदेश गुप्त नाही. जो काही उपदेश असेल तो उघड आहे. तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे त्यांनी हा जो उघड उपदेश आहे हा उघड उपदेश करण्याचं काम केलं. तत्कालीन समाजामध्ये शेंदूर शेरणीनं मंडित झालेल्या ज्या देवी देवता आणि जे बुवा होते यांच्यावर कडाडून हल्ला करण्याचं काम नंतर नामदेवांनी, म्हणजे समकालीनच होते नामदेव तशा अर्थानं, तुकोबांनी, मध्यंतरीच्या काळात एकनाथांनी, चोखोबांनी केलं. ज्ञानदेवांनी या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा म्हणजे भागवत धर्मीयांच्या पुरता, आध्यात्मिक समतावादापुरता पाया रचण्याचं काम केलं. नामदेवांनी त्याचा विस्तार केला. नाथांनी अत्यंत रंजक पद्धतीने समाज जीवनामध्ये श्रद्धेचे भाव पोहोचण्याचं काम केलं. अंधश्रद्धा हळूहळू कमी करण्याचं काम केलं. तुकोबांनी मात्र अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, अशा आकाशाप्रमाणे विशाल व्यक्तिमत्वानं या पारमार्थिक श्रद्धेचा आणि पारमार्थिक विचारांचा जो प्रसार होता तो करण्याचं काम केलं. आता मी ओवी सांगितली आपल्याला. ऐशी श्रद्धा जे सात्विक, अत्यंत कौतुकानं सात्विक श्रद्धेचं आचरण करत असताना ती डळमळीत होता कामा नये, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. कारण काय आहे, ती सुद्धा ईश्वरी शक्ती अज्ञात आहे. आणि ही जी अज्ञात शक्ती आहे, या अज्ञात शक्तीवर जर विश्वास ठेवायचा झाला तर मग थोडा डळमळीतपणा त्यामध्ये यायला लागतो. आणि हा डळमळीतपणा आला की काही संधी साधू याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये करण्याचं काम करतात. आणि म्हणून अज्ञात वस्तूवर अर्थात अज्ञात शक्तीवर ज्या वेळा श्रद्धा ठेवली जाते त्यावेळा संयमानं आणि प्रेमभावानं काही काळ याची वाट बघावी लागते. ही जरी अमूर्त असली तरी अंतःकरणामध्ये भक्तीच्या अस्तित्वाचं जे आत्मभान आहे हे आत्मभान निर्माण करण्याचं काम करते. स्वामी विवेकानंदजी जेव्हा पारिव्राजक अवस्थेमध्ये असे भ्रमंती करत असताना त्या काठेवाड प्रदेशामध्ये जेव्हा गेल्यानंतर एका नवाबांच्याकडं स्वामीजी राहिले. नवाबाबरोबर स्वामीजींची चर्चा चालली की ज्या परमेश्वरी शक्तीवर तुम्ही एवढी श्रद्धा ठेवता ती परमेश्वरी शक्ती मूर्त नाही, प्रत्यक्ष नाही. आणि जर प्रत्यक्ष नाही तर फक्त श्रद्धेच्या आधारावर त्याला मानायचं कसं? कुठलाही तर्क त्या शक्तीच्या बाबतीत जर चालत नसेल तर मग त्याला मानायचं कसं? स्वामीजी शांत बसले, म्हटले ठीक आहे. नवाबाचा राजदरबार भरला. पाठीमागे त्याच्या आजोबांचा एक भला मोठा फोटो लावलेला होता आणि तो राजदरबार न्याय निवाडा करत होता. स्वामीजींनी एका सेवकाला सांगितलं, तो जो मोठा फोटो आहे ना त्या फोटोवर तुझ्या तोंडात जेवढी थुंकी असेल तेवढं थुंकून येण्याचं काम कर. स्वामीजींनी नवाबाला ऐकू जाईल अशा आवाजात सांगितलं. नवाब लालबुंद झाला. तो म्हणाला, बघ तू माझा सेवक आहेस, एक पाऊल पुढे टाकलंस तर खबरदार. बिचाऱ्यावर धर्मसंकट ओढवलं. पुढे नाही जावं तर एक संन्यासी सांगतोय, जावं तर आता हा राजा हा नवाब काय करेल काय सांगता येत नाही. शेवटी स्वामीजींनी त्याला तिथपर्यंत पोहोचवलंच. तो थुंकला नाही, कारण नवाबाने राज्य सिंहासन सोडलं. तो स्वामीजींनाही ओरडू लागला आणि सेवकालाही ओरडू लागला. स्वामीजी शांतपणे म्हणाले, अहो एवढं लालबुंद व्हायला काय झालं? फोटोमध्ये तुमचे आजोबा प्रत्यक्ष आहेत का? फोटोमधून त्यांनी तुम्हाला काही संदेश दिला का? तो म्हणाला, अहो त्यांना जाऊन 50 वर्ष झाली असली तरी त्यांच्या प्रेरणेनं
मी राज्यकारभार करण्याचं काम करतो. माझी अशी श्रद्धा आहे की या फोटोमध्ये ते माझे प्रेरणास्थान म्हणून कार्य करतात. स्वामीजी म्हणाले, आमच्या भारतीयांची अशी श्रद्धा आहे की आमचं प्रेरणास्थान म्हणून तो सर्वात्मक ईश्वर सर्वांच्या हृदयदेशी आणि सर्व ठिकाणी वास्तव्य करून आपले कार्य व्यापार चालविण्याचं काम करतो. नवाब निरुत्तर झाला आणि स्वामीजींनी सांगितलं, श्रद्धा ही जरी अमूर्त असली, ही जरी अज्ञात वस्तूवर ठेवायची असली, तरी सुद्धा श्रद्धा हे असं एक महत्कार्य आहे की श्रोत्यांनो, आपल्यापैकी अनेकांची ईश्वरी शक्तीवर श्रद्धा नसेल. पण एक लक्षात घ्या, कुठल्याही उच्च तत्वावर प्रचंड श्रद्धा असल्याशिवाय एखादं अलौकिक किंवा भव्य दिव्य काम करता येत नाही. हे भव्य दिव्य काम करायचं झालं तर एकदा मी त्याला सहज सुपरनॅचरल पॉवर म्हटलो. या नैसर्गिक शक्तीवर असो, अन्यथा ही जी अलौकिक शक्ती आहे, या अलौकिक शक्तीवर असो, आपली श्रद्धा असायलाच हवी. जे तत्व आपण आयुष्यामध्ये आचरणात आणण्याचं काम करतो, त्या तत्वावर आपली श्रद्धा असायलाच हवी. जोपर्यंत हे श्रद्धेचं अमूर्तकरण जे आहे, हे अमूर्तकरण असंच प्रकट होत राहतं, तोपर्यंत आपल्याला परमार्थाच्या ऐल तीरावरचे जे राजस सात्विक भाव आहेत ना, हे भाव अंतःकरणामध्ये पाझरायला लागतात. श्रद्धायुक्त माणसांची काही प्रसाद चिन्ह आपण आजपर्यंत अनेक अध्यायाच्या द्वारा पाहण्याचं काम केलेलं आहे. श्रद्धायुक्त माणसं समाज मनाला जोडण्याचं काम करतात. श्रद्धायुक्त माणसं भक्ती जी आहे, या भक्तीच्या अकृत्रिम संघटनाच्या प्रक्रियेला प्रारंभ करतात. श्रद्धायुक्त माणसं समविचारी मंडळींना एकत्र करण्याचं काम करतात. आणि म्हणून ही जी सात्विक श्रद्धा आहे, ही सात्विक श्रद्धा अंतःकरणात असलीच पाहिजे. दररोज उगवणारा सूर्य, मावळणारा सूर्य, विकसित होणारी कमलिनी, त्यानंतर दिवस रात्र, हे निसर्गाच्या क्रमाचं वर्णन आपण केलं. याच्या पाठीमागे एखादी अज्ञात शक्ती आहे का? या अज्ञात शक्तीच्या पोटी निर्माण होणारी जिज्ञासा म्हणजे श्रद्धा. या अज्ञात शक्तीला जाणून घेण्याची जिज्ञासा म्हणजे श्रद्धा. आणि याचं वर्णन करताना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे. तरकट विचारांच्या म्हणा, थोडक्यात सहानेवर घासून श्रद्धेला कधी तपासता येत नाही. श्रद्धा हे एक पुष्प आहे, हे एक फूल आहे. आणि श्रद्धेची फुले ही अंतःकरणाच्या कोमल भावनेतून ज्या उच्च तत्वावर आपली श्रद्धा आहे, त्या उच्च तत्वाच्या चरणी किंवा ती जी ईश्वरी शक्ती आहे, त्या ईश्वरी शक्तीच्या चरणी ही समर्पित करायची असतात. मलय पर्वतावरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर वाहणारा जो सुगंध आहे, या सुगंधाला एखादी खूप मोठी चाळणी लावली आणि गाळून घ्यायचं असं ठरवलं तर तो गाळून घेता येत नाही. मोत्यावरचं पाणी काढून एखाद्या रांजणात भरायचं ठरवलं तर ते कधी रांजणामध्ये भरता येत नाही. फुलाचा सुगंध जो आहे, हा फुले गुंफता येतात, परंतु सुगंध गुंफता येत नाही. गुंफणाऱ्या फुलातून तो सुगंध प्रकट होतो. मोत्याच्या तेजस्वितेतून मोत्याचं जे रूप आहे ते रूप प्रकट होतं. आणि मलयगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधित वायूनं त्याच्या अस्तित्वाचं भान निर्माण होतं. श्रोत्यांनो, श्रद्धेचं तसंच आहे. जशा या गोष्टीला
आपण तर्कावर घासू शकत नाही, तद्वतच श्रद्धेला आपण तर्कावर घासू शकत नाही. फक्त एकच आहे ज्याचा वारंवार उल्लेख मी करतोय, श्रद्धा ही डोळस असावी, ती अंध नसावी. जेव्हा हळूहळू ती अंध व्हायला लागते तेव्हा प्रारंभी म्हटल्याप्रमाणे ती राजसी मार्गाकडे जाते. आणि राजसी मार्गाकडे गेल्यानंतर मग तयाचे भजन पूजन हे भोगाचे सोहळे हे फक्त एका सोहळ्याच्या रूपानं प्रकट व्हायला लागतात. आणि मग हे सोहळे हळूहळू तामस भाव जो आहे या तामस भावाकडे जातात. तामस भावाच्या द्वारा मग देवी देवतेंचा नवस सायासाचा जो महापूर आहे ना, हा महापूर यायला लागतो. श्रोत्यांनो, ही तामस श्रद्धा एक आंधळा विश्वास जो आहे तो आंधळा विश्वास निर्माण करण्याचं काम करते. संतांनी ज्या वेळा श्रद्धेचं प्रतिपादन केलं तेव्हा हा धोका पहिल्यांदाच लक्षात घेतला. जिथं श्रद्धा आहे तिथं त्याच्या जोडीला अंधश्रद्धा येणार. आणि जोडीला अंधश्रद्धा आली की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातल्या संघर्षातून समाज जीवनामध्ये जे रितेपणाचे भाव आहेत, हे रितेपणाचे भाव अधिक प्रमाणात निर्माण होणार. म्हणून संतांनी अत्यंत आग्रहानं, त्यातल्या त्यात ज्ञानोबा माऊली तुकोबारायाने अत्यंत आग्रहानं श्रद्धेचं प्रतिपादन करण्याचं काम केलं. बंधूंनो, ही आयसी जे श्रद्धा सात्विक, तिचं कौतुकानं ज्ञानोबा माऊलीनं जे या 17व्या अध्यायाच्या अगदी पहिल्या दुसऱ्या श्री भगवंताच्या श्लोकानंतरच निरूपण करण्याचं काम केलं. हे वर्णन मध्ययुगातलं आहे. आज आपण चंद्रावर पोहोचलेलो आहोत. आज आपण यांत्रिकीकरणाच्या युगात जगत आहोत. आज आपण आकाशाशी स्पर्धा करत आहोत. आणि त्यावेळी वाटायला लागतं मग हे केलेलं वर्णन, मध्ययुगातलं वर्णन आज उपयुक्त आहे का? खरं सांगू, मध्ययुगापेक्षा अधिक प्रमाणामध्ये ते आज उपयुक्त आहे. याला कारण आम्ही आधुनिक झालो, आम्ही तंत्रज्ञ झालो. एक धोका आहे आधुनिकतेमध्ये, तंत्रज्ञानामध्ये, श्रद्धेमध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये. अंधश्रद्धा आंधळी बनवते. कशावरच श्रद्धा नसणारी माणसं फ्रस्ट्रेट होतात. ज्याची कशावरच श्रद्धा नाही त्याची जीवनावरही श्रद्धा राहत नाही हो. आणि जीवनावरच श्रद्धा नसेल तर मग हे जे जगणं आहे या जगण्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही ना. जगण्यावर श्रद्धा निर्माण व्हायची झाली तर कशावर तरी श्रद्धा असावी लागेल. भले बाबांच्यावर असेल, भले आईंच्यावर असेल, एखाद्या मार्गदर्शकांच्यावर असेल, आणि त्याच्यानंतर येणारी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जी ईश्वरी शक्ती आहे, या ईश्वरी शक्तीवरची श्रद्धा असेल. पण ही श्रद्धा असावी लागेल. नाहीतर आज त्या आपल्या गोव्यामध्ये तिकडनं अमेरिकेकडनं वगैरे येणारी एक हिप्पी जमात होती ना, हिप्पी, ही लोक आले आणि या लोकांनी प्रचंड प्रमाणातला भोगवाद त्या समुद्रकिनारी निर्माण करण्याचं काम केलं. हळूहळू कशावरच श्रद्धा नसणारे हे लोक फ्रस्ट्रेट झाले. आणि त्यांचा संसर्ग जो आहे तो तिथं जाणारे जे महाराष्ट्रातले, बाकीचे कर्नाटकातले, भारतातली जी बाकीची मंडळी आहेत, या मंडळींना होऊ लागला. तेव्हा लक्षात असू द्या, टोकाचा भोग हा माणसाच्या मनामध्ये श्रद्धेचे भाव नष्ट करतो. टोकाचं फ्रस्ट्रेशन माणसाला रिक्त करतं. आणि त्यामुळं अंतःकरणात श्रद्धा असावी. झाड हिरवगार असावं पण ऋतुमानानुसार त्याला फुलं लागावीत.
ऋतुमानानुसार त्याला फळ लागावं आणि त्यानं फळं फुलं दिल्यानंतर सावलीही द्यावी. नुसतं हिरवं असून उपयोग नाही. नुसतंच हिरवं असलं तर आपल्याकडं शोची रोपं आपण आपल्या जे हॉल आहेत त्याच्यामध्ये ठेवतो, त्याच्यात जीव नाही, दिसायलाच हिरवेगार आहेत. तसं असतं श्रद्धेचं. श्रद्धा ही वेड्या वाकड्या झाडाप्रमाणे कसाही सुवास देणारी जी फुलं आहेत या फुलाप्रमाणे असते. ती असावी लागते. ती जोपर्यंत असत नाही तोपर्यंत ईश्वरी शक्तीच्या प्रेमाचं भरत अंतःकरणामध्ये येत नाही. अंतःकरणामध्ये हे जर भरत यायचं झालं तर श्रद्धेचे अष्टसात्विक भाव जे आहेत, हे अष्टसात्विक भाव अंतःकरणामध्ये प्रकट व्हावे लागतात. एकदा ते मनात प्रकट झाले ना श्रोत्यांनो, ते शरीरावर आपोआप दिसायला लागतात. मग कधी देवाशी संवाद साधताना कधी अश्रुपात होतो, कधी हास्य येतं, कधी रोमांच उभे राहतात, कधी भक्त जो वाहे रंगी टाळी नाचे न उदास, याप्रमाणे त्याच्या गुणानुवादामध्ये देहभान विवर्जित अवस्था जी म्हणतात, या देहभान विवर्जित अवस्थेपर्यंत पोहोचतो तेव्हा की जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ही श्रद्धा असते. तेव्हा श्रद्धेचं रूपांतर मूर्त स्वरूपामध्ये ज्या वेळा आपल्याला एखादे समर्थ गुरु भेटतात त्यावेळा ते ज्या तत्वावर आपली श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं रूपांतर ज्ञानामध्ये करतात. आणि श्रद्धेचं रूपांतर ज्ञानामध्ये केलं की तत्त्वम आसी, ज्याची तू वाट पाहत होतास, ज्याची तू आराधना करत होतास ते तू आहेस. तू आता त्या तत्वापर्यंत जाऊन पोहोचलेला आहेस. म्हणून अंतःकरणामध्ये श्रद्धेची सुमन असली पाहिजे. मी म्हणत होतो आपल्याला की एका बाजूला ही वितृष्णा, ज्याला फ्रस्ट्रेशन किंवा वितृष्णा म्हणतो आपण, ही वितृष्णा एका बाजूला निर्माण होत आहे आणि दुसऱ्या बाजूला शिकली सवरलेली शहाणी माणसं अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. गावागावाच्या तिकटीवर लिंबू, गंडे, दोरे, नारळ हे जे आहेत हे आजही सापडत आहेत. शहाणी माणसं, बुवा, बाया, साधू, संन्यासी, देव यांचा जो नवसाचा जागर आहे, हा नवसाचा जागर करून त्यांची उंबरे झिजवण्याचं जे काम आहे ना, हे काम करत आहेत. आणि मग मला वाटायला लागतं की मध्ययुगामध्ये ज्ञानोबांनी वर्णन केलं होतं ते वर्णन शहाणपणाचं, माणसाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धायुक्त भाव निर्माण करणारं होतं की आज आपण जगतोय ते होतं. आज आपण झालो मॉडर्न, पण मॉडर्न अंधश्रद्धा ज्या आहेत ना, ज्याला हायटेक अंधश्रद्धाही म्हटलं जातं, अशा हायटेक अंधश्रद्धा, हायटेक बुवा साधूंनी हायटेक समाजामध्ये निर्माण करण्याचं काम केलं. ज्ञानोबा तुकोबा हायटेक नव्हते. ज्ञानोबा तुकोबा या मातीवर प्रभूचं नाम घेता घेता या मातीवर किंवा आपल्या चंद्रमोळी झोपडीतून या जगाला सच्चिदानंदाच्या कंदातला ब्रह्मानंद नाही जरी देता आला तर अंतःकरणामध्ये जे श्रद्धेची सुमन निर्माण झालेली आहेत ते देण्याचं काम ज्ञानोबा माऊलींनी प्रामाणिकपणे केलं. म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आज जो थोडाफार श्रद्धाभाव आहे, महाराष्ट्रामध्ये आज जी थोडीफार सात्विकता आहे, महाराष्ट्रामध्ये आज एकाने दुसऱ्याला जाणून घेण्याची, दुसऱ्याने तिसऱ्याला आणि सर्वांनी मिळून एखाद्या तत्वावर श्रद्धा ठेवण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे, या पाठीमागे ज्ञानोबांची वाणी, तुकोबांची करणी,
नामदेवांची भ्रमंती आणि चोखोबाचे चोख उच्चार आहेत। या चोख उच्चारांच्या पर्यंत आणि ज्ञानोबांनी वर्णन केलेल्या या श्रद्धेच्या प्रकारानंतर आपण परिचय घेणार आहोत ज्ञानोबांनी वर्णन केलेल्या आहार शास्त्राचा, जो या 17व्या अध्यायाचं श्रद्धेनंतरचं एक प्रमुख प्रतिपादन आहे। तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय।